जवळपास 3 दशकांच्या नंतर राज्याची उपराजधानी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊ घातलाय। पण या शपथविधीला अनेक राजकीय कंगोरे सुद्धा आहेत। भाजपची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात हा शपथविधी होतोय। त्यामुळे त्याला वेगळं राजकीय महत्त्व सुद्धा आहे। त्यामुळेच चर्चा तर होणार। नागपुरात टीम देवेंद्रच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे। महायुती सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी उपराजधानी नागपूरमध्ये होऊ घातलाय। जवळपास 3 दशकांनंतर उपराजधानीला हा मान मिळालाय। 1991 साली छगन भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी भुजबळांसह 5 आमदारांनी नागपूर अधिवेशनात मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यानंतर आता जवळपास 33 वर्षांनी नागपुरात मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे। राष्ट्रवादीनं भुजबळांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिल्यास नागपुरात दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मंत्री ठरतील। मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नागपूर कनेक्शन बद्दलही जोरदार चर्चा सुरू आहे। महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला नागपूरसह विदर्भातही मोठे यश मिळालं। विदर्भाने तर भाजपला बहुमताच्या आकड्याच्या समीप नेऊन पोहोचवलं। त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारात विदर्भाला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे। तसंच विधानसभा निवडणुकीत भाजपला आरएसएसची चांगली मदत झाली आहे। विशेष म्हणजे आरएसएसचं मुख्यालय हे नागपुरातच आहे। याच पार्श्वभूमीवर नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार हा एक केवळ राजकीय योगायोग आहे का, याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे। विदर्भाचे मुख्यमंत्री झाले भाजपमधून, भाजपचे जास्त आमदार निवडून आले, त्याचा विदर्भाला काय फायदा झालेला आहे? अनुशेषाच्याबद्दल हिरिरीनं बोलणारे देवेंद्र फडणवीस 2014 नंतर अनुशेषाबद्दल कधी काही बोलले नाही किंवा तो कमी करण्याचा प्रयत्नही केला नाही। वेगळा विदर्भ आम्हाला दिल्लीमध्ये आणि राज्यामध्ये सत्ता द्या, 6 महिन्यात वेगळा विदर्भ करू म्हणणारे, तसं तर त्यांनी जोपर्यंत वेगळा विदर्भ करणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही असंही म्हटलं होतं। ते पण विसरून गेले। भाजप आणि आरएसएसची नागपूरसोबत नाळ जोडलेली आहे। या पार्श्वभूमीवर एक प्रकारे आरएसएसच्या बालेकिल्ल्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ घातलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।